ठिकाणी राष्ट्रवादी विरोधात छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। लातूरमध्ये राष्ट्रवादीचे बॅनर फाडले गेलेत, तर नांदेडमध्ये टायर जाळून निषेध नोंदवण्यात आलाय। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीनंतर वातावरण तापलंय। छावा संघटनेकडून आज लातूर बंदची हाकही देण्यात आलेली आहे। लातूरमध्ये राष्ट्रवादीचे बॅनर फाडले गेलेले आहेत, तर नांदेडमध्ये टायर जाळून निषेध नोंदवला गेलाय। छावा संघटनेकडून आज लातूर बंदची हाकही दिली गेलेली आहे। प्रतिनिधी श्रीराम जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। श्रीराम, लातूरमध्ये सध्या काय स्थिती आहे? छावा संघटनेला आणखी कुणाचा पाठिंबा मिळालेला आहे आणि याचे कसे पडसाद उमटू शकतात? नक्कीच आपण ज्या घडली होती त्यावेळेसपासून विविध संघटना असतील, काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नेते आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी जी मंडळी आहेत, त्यांचे छावाचे जे पदाधिकारी आहेत ज्यांना मारहाण झाली होती, विजयकुमार गाडगे यांची भेट घेत आहेत, त्यांना पाठिंबा दर्शवत आहेत आणि काल रात्री उशिरा सर्वपक्षीय विविध संघटनाच्या वतीने आज लातूर शहर बंदचं आव्हान देण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये आता हे कार्यकर्ते लातूर मधल्या प्रमुख जे चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं जमणार आहेत आणि त्यानंतर ते नागरिकांना बंदचं आव्हान करत फिरणार आहेत आणि त्याच नंतर कळेल याचा पूर्णतः पाठिंबा कसा भेटणार। पण एक जर पाहायला गेला आपण तर या घटनेच्या आता पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। काल रात्री काही नावाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे बॅनर लावले होते तर ते काही फाडून त्यांनी त्या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि राजकीय पक्षांनीही आपल्या प्रतिक्रिया द्यायला आता सुरुवात केलेली आहे। श्रीराम, धन्यवाद आपण दिलेल्या अपडेटसाठी।